हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. आज आहे ना दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली होती छानपैकी. आणि ना माझा स्वयंपाक पण झालेला होता, जागृतीचं जेवण पण झालेलं होतं. स्वयंपाकात बनवली होती साधी खिचडीची मुलांना पाहिजे होती. आणि काय म्हणता, आमटी बनवली होती पातोडींची. मस्त अशी पातोडींची भाजी तयार झालेली होती. स्वयंपाक झालेला होता, पण बाकीची राहिलेली कामं होती ना ती तर अपूर्णच होती. ती म्हणजे काम वाढलेलं होतं माझं, कारण कांदे ना असे खराब होऊन गेलेले होते. तर चला म्हटले ना क्लीन करून घेते. तर हे क्लीन करायचे आहे. जागृतीला सुट्टी म्हणून जागृतीचं असं काही चाललेलं आहे, सायकल फिरवणं, स्वतःशी गप्पा करणं. अभ्यासाला पण सुट्टी बरं आम्हाला, आज रविवारी म्हणे अभ्यास नाही करायचा. इकडे आमच्या इशू दादाच हे बघा काय चालू होतं. कपं ठेवायचे होते मला ह्या बॉक्समध्ये, आणि हे पहा काय चालू आहे. काय करतोय तू? काय हे? त्यात आणि अजून एकादशी आहे, तर एकादशीला मी वडे बनवणार आहेत. आमच्या इकडे फक्त आईंचा उपवास असतो. पहिले अगोदर मा करायच्या, पण आता मा नाही करत, आई करतात. त्यांच्यासाठी हा साबुदाणा टाकून घेतला आहे, ज्याचे मला वडे बनवायचे आहे. ते मी आई आल्यावर करेल. आई दवाखान्यात गेले तर तिकडनं आले की मग मी ते वडे बनवेल गरम. इथे मी माझं आवरून घेते, मस्त वेणी वगैरे घालून घेतली, ती आई करून घेतली आणि असं सिंपल असं मेकअप करून तयार झाली होती. फेअर अँड लवली आणि पावडर, बस दोन गोष्टी वापरून मी माझा मेकअप करत असते रोज. आज घरात एवढा काही पसारा झाला तो सगळा आवरून घेते. अगोदर नाही कांदे होते ना, ते कांदे निवडून घेतले मी. इकडे कांदे निवडून झाल्यानंतर मी सगळं घर आवरून घेतलं, किचन ओटा आवरून घेतला, घरं झाडून घेतले, घरी पुसून घेतले आणि सगळी भांडी जी होती ती सगळी आवरून घेतली. आणि घरगटं पाणी ना बाहेर जावं लागतं मला टाकायला, कारण की मागे टाकलं जातं पाऊस येतात, त्याच्यामुळे मागे पण नाही टाकत, खाली पायऱ्या उतरून जावं लागतं, तिकडेच टाकत असते. सर्व आवरून झालं होतं आणि विषय मला मदत करत होता का माझं काम वाढवत होता मला काही माहीत नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.